हे मारामारी करू नको, भांडू नको. मित्रांनो बघा, दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरनं भांडण सुरू झालेले आहेत. हे कशाला मारतोस रे? सोड सोड. तर मंडळी, तुम्हाला आता मी हातावर बी ठेवून दाखवले. पहिली बघा आपण काजू काढले, ती सुकीवाली, ती केवढी आहे बघा, आणि ही बी केवढी आहे बघा. किती डिफरन्स बघा दोघांमध्ये. तर बी नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललो आहे रानामध्ये, आणि त्याचं निमित्त आहे म्हणजे आपल्या कोकणचा स्पेशल रानमेवा म्हणजे काजू. तर आपण काजू काढण्यासाठी आता जवळजवळ आपल्याला म्हणजे 10-15 मिनटं लांब जायचं आहे. आणि बघूया आता किती आमच्या काजूवर काजू लागलेत त्या. 2-3 दिवसापूर्वी आम्ही काढून गेलो होतो, पण अजून थोडेसे बाकी आहेत, तर आपल्याला काढायचे आहेत. तर चला बघूया. आणि हा मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढे. आणि आता आपल्यासोबत आहे यश. आम्ही दोघे मिळून चाललो आहे. तो करवंद खातो आहे, कारण तो आता उद्या चालला आहे मुंबईमध्ये ना, तर त्याला सगळं खाऊन देतो आहे तो. पण अजून आंबे वगैरे कच्चेच, अजून आंबे अजून पिकायचे. 10 दिवसांपर्यंत तो 10 दिवसांनी परत नाही, 10 दिवसांनी. आता तो खास म्हणजे हळदीसाठी चालला आहे मुंबईला. कोण बहिणीचे आहे का रे? बहिणीच्या त्या मानलेल्या. तर चला पुढे पुढे बघूया. तर मंडळी, आता आपण अर्ध्या वाटेत आलो आहे, आणि लगेच आता पुढे एक 2-3 मिनटामध्ये ना आपली जमीन येईल, तिथे आपण काजू लागवड केली एक 5-6 वर्षापूर्वी. तर आम्ही ते टोटल 50 किलो काजू लावल्या होत्या. आणि त्यामध्ये म्हणजे असे गाय गुरं वगैरे येतात ना, त्यांनी असं म्हणजे 5-6 तोडून टाकली, आणि बाकीच्या काय मेल्या ह्याच्यामध्ये. जेव्हा वण वगैरे लागतो ना, तर त्यामध्ये मेल्या थोड्याशा. आणि आता मोजक्यात राहिले आहेत, 20-25 राहिले आहेत. तर त्यामध्ये पण भरपूर बिया लागतात, आणि त्या काळात आपण चाललो आहे आता आम्ही फोकडेत आलो. फोकडेत म्हणजे असं म्हणजे इथे ना ठिकाणांची बरीच नावं आहेत. आता आम्ही जिथं उभे आहो ना, त्याला फोकडे म्हणतात. आणि त्याच्या पुढे गेलो ना की ती जागा म्हणजे मावळत म्हणतात तिला, मावळत. तर मावळत का म्हणजे तिथे त्या ठिकाणी म्हणजे सूर्य त्या ठिकाणी जातो ना, म्हणजे असं म्हणजे सूर्यास्त होताना, तर तो सूर्य त्या ठिकाणी मावळतो. तर त्या म्हणून जागेला तिथे मावळत असं नाव पडलं आहे. आणि ही जी पाठी साईड आहे ना, तर तिकडे आमची वाडी आहे, तर ते तिकडे म्हणतात उगवत, म्हणजे सूर्य तिकडनं उगवतो म्हणून. तर असं आहे. आणि बरोबर ह्या आमच्या लेफ्ट हँड साईडला बरोबर तिथे एक आमचं ग्राउंड आहे क्रिकेटचं, तर त्याला मलकंठे म्हणतात. तर मंडळी, अशी बरेच ठिकाणी म्हणजे आमच्या गावामध्ये अशी जागेनं नावं दिलेली आहेत. आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं की आता करवंद पण आता थोड्या वेळात पिकणार आहेत. लागत बरीच बघा, हे बघा कच्ची आहेत सध्या, ही अशी कच्ची आहेत बरीच. आणि ही जी करवंद दिसते ना, आता आम्ही लहानपासून इथून करवंद काढतो इथून, एकदम मस्त गोड आहे करवंद ही. तर चला पुढे पुढे बघूया आता काय काजू ठेवलेत की नाही त्या. हे भांडण करू नका रे मित्रांनो. बघा, दोन भावांमध्ये प्रॉपर्टीवरून भांडणं सुरू झालेले आहे. हे मार नको रे त्याला. बघतो बघा तो जोरदार भांडण चालू झालेलं आहे दोघांचं. अरे बापरे, उभं पण राहिले ते. डेंजर आहेत एकदम, डेंजर डॉन. वरती पण मस्त. अरे भाई, काय जमीन होती देऊन टाक त्याला, विषय सॉल्व करून टाका त्याला. उडव उडव. चल चल.
तर मंडळी आता आपण आलो आपल्या जमिनीमध्ये आणि आता आपल्या या जमिनीमध्ये आता आपण काजूची लागवड केलेली आहे. तुम्हाला दाखवतो तिथे पोचल्यावर. यशाचं बघा गरकी आहे. गरकी म्हणजे आपण जर उंचावर काजू असली ना ते आपण पटकन खेचू शकतो वरून. वर चढायची गरज नाही. आणि ही म्हणजे आमच्या काजू अशा मोठ्या झालेल्याच नाही तशा वर चढण्यासारख्या, पण तरी पण काय काय उंचावल्यात ना तर त्याने आपण खेचू शकतो काजू. हे बघा ह्या आपल्या काजू आहेत. तर याच्यावरच्या काजू आपण 2 दिवसापूर्वी काढले होते, त्यामुळे याच्यावर काही तुम्हाला दिसणार नाही. हे बघा असे असे लागले आहेत आपल्याकडे काजू. आणि ह्या म्हणजे हा चोंडा आहे ना, चोंडा म्हणजे पाल. तर ही जमीन आहे ना, यामध्ये ज्या आम्ही काजू लावले होते ना त्या सगळ्या जगल्या, कारण त्या जमिनीमध्ये काहीतरी मोठं चांगली म्हणजे कंडिशन आहे खाली, त्यामुळे काजू मस्त आल्या. काजू तर आता बऱ्यापैकी आम्हाला काजू भेटत आहेत. मला वाटतं तरी 1-2 किलो तर काजू भेटले इथे आम्हाला, कारण आहेत बऱ्याच काजू लागले त्यातून. इथे वरती पण आहेत आणि या इथे खाली पण बऱ्याच लागलेत. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे असे लागलेत बरेच. इकडे आहेत, इथे मस्त घड लागलेत. ह्या काजू बऱ्याच लागलेत. तर हाच फायदा आहे. म्हणजे जर कोणाची जमीन पडीक असेल ना तर नक्कीच तुम्ही आपल्या या पडीक जमिनीमध्ये काजू लावू शकता. कारण कसं काय काय लोक म्हणजे ते काजू काय लावत नाही, जसं पडीक जमीन असेल ना तशीच ठेवतात. तर काजू लावलेलं तर आपल्याला काय पाणी पण घालायची गरज नाही. तर ते झाड आपोआप होतं, ते निसर्गामध्ये वाढतं आपोआप. आणि ह्या आपल्या सरकारी काजू आहेत. तर या सरकारी काजू असल्यामुळे या जास्त वाढत पण नाही, त्यामुळे काय प्रॉब्लेम पण नाही. आणि या कसं लावल्यात की लगेच दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून लागत सुरुवात होते. आणि जर तुम्ही असे म्हणजे गावठी लावल्यात ना काजू, तर मग त्यांना वाढायला बराच वेळ लागतो. पण एकदा वाढले ना त्या की पण त्या काजून बऱ्याच देतात. तर दोघांमध्ये पण बेनिफिट आहे, पण एकामध्ये पेशन्स ठेवावे लागेल गावठी काजूंमध्ये. बघ काजून तर मंडळी तुम्हाला मी आता एक आश्चर्याची गोष्ट दाखवतो. तर आपल्या ह्या काजूच्या आपल्याला भेटलं होतं ना सरकारी म्हणजे बाजारातून, तर यांचं म्हणजे आम्हाला एक अशी बी भेटली ना, म्हणजे एक रोप. तर त्याची जी बी आहे ना ती इतर काजूंपेक्षा बरीच मोठी होते. तर तुम्हाला ती बी दाखवतो आणि आपल्या साध्या बीमधला डिफरन्स दाखवतो. ही बघा बी केवढी आहे. ती सध्या कोवळी आहे पण बी बघा केवढी आहे. ती म्हणजे बरीच मोठी बी आहे. तर मला एक साधी बी काढून दाखवतो आणि ह्यातली बी दाखवतो. एक मिनटं. तर बघा ही साधी बी आहे आपली, काढून तुम्हाला दाखवतो आणि याच्याबरोबर याचं कम्पॅरिझन करा. बी केवढी आहे बघा. हे बघा जरा ब्लर होतोय व्हिडिओ, एक मिनटं थोडं. तर मंडळी तुम्हाला आता मी हातावर बी ठेवून दाखवले. पहिली बघा आपण काजू काढले ती सुकीवाली, ती केवढी आहे बघा, आणि ही बी केवढी आहे बघा. किती डिफरन्स बघा दोघांमध्ये. तर बी मस्त आहे पण खायला पण भारी लागते. तर आम्ही हिला ढोंबी बी म्हणतो, म्हणजे मोठी बी असे असतं या दुसरा अर्थ तिचा. तर अशा म्हणजे क्वचितच कुठेतरी तुम्हाला आढळतील एवढ्या मोठ्या साईजच्या बिया. तर आम्हाला चुकून त्या रोपांमधून एक रोप असं भेटलं होतं, तिला मोठे मोठे काजू लागतात. तर चांगलं झालं, बरं झालं. थोड्याकडे बिया आहेत मोठ्या मोठ्या. आणि हे आपले नॉर्मल काजू इकडे बारीक बारीक, एकदम बारीक पण आहेत पण मीडियम साईजचे आहेत. पण ह्या मस्तच मोठे आहेत. यश दामला आपला. यशला मुंबईला नाही जायचं आहे, पण तरी पण तो असा मुद्दा जबरदस्त जातो या.
आणि तो म्हणतो की परत येणार आहे लगेच. तर आपल्या म्हणजे मेमध्ये म्हणजे असं बाहेर जायचा प्रोग्राम आहे, म्हणजे प्लॅन आहे थोडक्यात. तर वेळणेश्वरला जायचा प्लॅन आहे, पण बघूया तो फायनल होतो की नाही तो. कारण बाकीचे आपले भाऊ आहेत ना, ते पण येणार आहेत मुंबईतून. तर ते हा बोलत आपण नक्कीच जाऊया तिकडे. तर तो पण ब्लॉग आपण नक्कीच काढूया. मंडळी आता भरपूर बिया वाढलेल्या, भरपूर म्हणजे आता आम्ही एवढ्या बिया पाडलेल्या आहेत, अजून पण पाडायच्या आहेत. तर अजून भरपूर बिया वर लागलेल्या आहेत. बघूया आता थोडेसे काढतो आणि आता घरीच जातो, कारण आता परत आता दिवस मावळणार आहे आणि आपण निघूया थोड्या वेळात. आता तिथे पिशवी भरा की त्या एवढंच बघ. हां, घराजवळ पण आहेत ना, त्यानंतर काढू मग. डोंबा डोंबी बी. आत्ता मंडळी आम्ही घरी निघालो, इकडून नाही. तर ही जागा म्हणजे आम्ही हिला मावळत म्हणतो. आणि आता तुम्हाला पूर्ण सुकलेली दिसत असेल, पण पावसामध्ये ना ही पूर्ण जागा हिरवीगार असते. आणि इकडे सैरा म्हणजे मशरूम थोडक्यात तिथे बरेच या ठिकाणी भरपूर लागतात. त्या मग वरती झाडे दिसत नाही अशी डोंगरामध्ये, तर त्या ठिकाणी भरपूर असे असतात. सैरा म्हणतो तिला, आम्ही अळंबी म्हणतात ना ते. आणि ही तुम्हाला छोटी बघा पाटी दिसते, हे बघा अशी समोरच्या समोर गेली ना, ह्याच्यामधून म्हणजे पूर्ण असं उकळीचं पाणी येतं. तर छोटासा झराव होतो इथून, आणि तो कंटिन्यू चालू असतो पावसामध्ये. आणि त्याचं पाणी एकदम स्वच्छ असतं एकदम. आणि हेच पाणी सगळं आपलं नदीला जातं खाली. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या अशाच गावातल्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या गावरान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. तर पुढे भेटूया आता. चला आज एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता.